सामना पाहिला देवीदास चौगुले मित्रमंडळ घणसोली वर्सेस MJ स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक टोपण नाव समोर येत आहे ते म्हणजे भोला आणि आठवण झाली चिक्कू. चिक्कू अर्थातच विराट कोहली या खेळाडूला पेटनेम दिले गेले. पेटनेम कसं दिलं गेलं होतं, ज्यावेळी विराट कोहली छोटा होता त्यावेळी मात्र त्याने एक त्याची आपली हेअरस्टाईल चेंज केली होती. थोडीशी बारीक केस करून तो मैदानामध्ये गेला सरावासाठी. ज्यावेळी मैदानामध्ये गेला त्यावेळी त्याला सर्वांनी चिक्कू म्हणून संबोधलं. त्याने विचारलं असं का. त्यावेळी एक चंपक कॉमिक्स नावाचे कार्टून यायचं. चंपक कॉमिक्स नावाचे कार्टून होतं आणि त्या कॉमिक्समध्ये त्या कार्टूनमध्ये एक सस्सा होता आणि त्या सस्याचा जर लुक जर पाहिला तर हुबेहूब विराट कोहली सारखा दिसत होता आणि त्या कारणास्तव त्याला चिक्कू म्हणून संबोधलं जायचं. या मैदानामध्ये सामना रंगतोय देवदास चौगुले मित्रमंडळ घणसोली वर्सेस MJ. या दोन संघांमध्ये सामना रंगतोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज विजय सज्ज झालाय. पंचांचा इशारा येतो. सामन्याला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. विजय गोलंदाजीसाठी सज्ज आहे. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धनवडीचे 4 धावाला 4 धावाच्या मदतीने संघाचं खातं खोललं गेलं चौकाराच्या मदतीने. पहिला सामना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून काढला गेलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मात्र डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं जात आहे. अर्थातच विराट कोहली याचा जन्मदिवस जर पाहिला 5 नोव्हेंबर 1988. विराट कोहली बद्दलची एक आठवण सांगेन. आज जर आपण क्रिकेटमध्ये पाहिलं तर क्रिकेट प्रत्येक खेळाडू म्हणतो की त्याच्यामध्ये किती घमंड आहे, तो किती घमंडी आहे, पण त्याचं कारण तुमच्यापर्यंत पोहोचवेल. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटच्या पाठ्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. बाईकच्या स्वरूपामध्ये येणारी एक धाव एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी धावसंख्या धावून पोहोचते 6 या धावसंख्येवर. विराट कोहली याच्याकडे ऍटिट्यूड काय. विराट कोहली आज एवढा मोठा खेळाडू कसा बनला. मित्रांनो, रणजी क्रिकेटचा सामना होता. रणजी क्रिकेटचा सामना चालू होता कर्नाटक वर्सेस दिल्ली आणि त्यावेळी रात्री 2 वाजता. 4 दिवस संपले गेले होते. सामना अनिर्णित करायचा होता आणि रात्री 2 वाजता वडिलांचं निधन झालं होतं ब्रेन हॅमरेजने. विराट कोहली या खेळाडूच्या वडिलांचं निधन झालं होतं ब्रेन हॅमरेजने. सकाळी 9:30 वाजता तो खेळाडू मैदानामध्ये उतरला होता. यावेळी पंचांचा इशारा तो नो चेंडूचा. एक धाव येते एका धावची मध्ये धावसंख्येमध्ये भर. धावसंख्येतून पोहोचते 7 या धावसंख्येवरती पहिले षटक मार्गस्थ चालू असलेला सामना आपण पाहतोय तो म्हणजेच हॅलो 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 योही मैदानामध्ये धावसंख्या धावलकरती लागली गेली तब्बल 4 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या धावलकरती लागली गेली 14 धावा. राहिली गेलेली आठवण तुमच्यापर्यंत पोहोचून जातो. विराट कोहली या वडिलांचा रात्री 2 वाजता ब्रेन हॅमरेजने निधन झालं होतं. सकाळी 9:30 वाजता तो खेळाडू मैदानामध्ये परतला होता. यावेळी मात्र जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. हॅलो 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 माइक चेक. हॅलो हॅलो पहिलं षटक समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावलगती पाहिली तब्बल 23 धावा धावलगती लागल्या गेल्यात. मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊ द्यात एकदा या फलंदाजासाठी. लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते. एका षटकामध्ये कमीत कमी आपण जर 6 चेंडू पाहिले ना तर 24 धावा बनतात. 24 धावा बनतात आणि यावेळी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावलगती पाहिली तर 23 धावा धावलगती लागल्या गेल्यात. निश्चितच अशा एका खेळाडूचं आगमन होतंय. वेलकम मी म्हणेन सचिनजी राणे यांचं आगमन होतंय. असलबा पॅकर संघाचे संघनायक आणि या वर्षीचं एक सुंदर संघ म्हणून त्या संघाला गौरवण्यात आलं होतं. ज्यावेळी
UK टायगर चॅम्पियनशिप झाली होती घाटकोपर भटवाडी येथे आणि त्यावेळी मात्र सचिन राणे यांच्या संघाला गौरवण्यात आलं होतं. त्यांचं आगमन होतंय, टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा वेलकम म्हणेन. मैदानामध्ये या गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे सागर सारखा गोलंदाज सज्ज होतो. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सागर येतोय. या मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला फटका सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी केली जाईल. तत्वर मात्र घेतलेली एक धाव एका धावच्या मध्ये धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 धावेचं महत्व. 24 एप्रिल 1973 सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूचा जन्मदिवस. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी. फलंदाजाला जखडून ठेवलं जात आहे. विराट कोहलीची एक आठवण राहून गेली होती. ज्यावेळी वेळ निश्चितच मिळेल त्यावेळी मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. धावसंख्या पाहिली 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. सुरेख पद्धतीची गोलंदाजी मात्र केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सागर सज्ज होतोय. या मात्र बॅकफुटवरती येऊन जोरदार प्रहार केला गेला. चेंडू सरळ निघून जातो. शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चार धावा आल्या. 4 धावाची मदत धावसंख्येमध्ये भर पडली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या मात्र डान्सिंग डाऊन विकेट. जोरदार प्रहार. सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली जाते आणि त्या गोलंदाजीवरती जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. ग्लेन मॅक्सवेल या गोलंदाजाने सांगितलं होतं गतीमध्ये तुम्ही जास्त प्रभाव करू नका, लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करा. यावेळी मात्र सागर सारखा गोलंदाज जर पाहिला लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय. जलद गतीचे चेंडू टाकण्यावरती तो जास्त सहमत नाहीये. 4 धावा आल्या होत्या. यावेळी मात्र धावसंख्या पाहिली 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सागर सारखा गोलंदाज सज्ज होतो. विराट कोहलीची आठवण सांगत होतो मित्रांनो. रात्री 2 वाजता वडिलांचं निधन होऊन सुद्धा तो मैदानामध्ये परतला होता. आपल्या संघासाठी दिल्ली या संघासाठी त्याने सामना अनिर्णित केला होता. आपल्या शतकाच्या जवळ आला होता. तो सामना त्याने अनिर्णित केला. मैदानातून त्वरित तो सरस स्मशानभूमीमध्ये गेला. आपल्या वडिलांचं त्याने हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 धावसंख्या पाहिली तर तब्बल 30 या धावसंख्या. विराट कोहलीची आठवण आता मी सांगणार नाहीये. 3री वेळ झाली. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला गेलाय. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण केलं गेलं. कार्पेटच्या साह्याने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. 1 धावाला एकाच्या धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31 या धावसंख्येवरती. एंड ऑफ दी ओव्हर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर देवीदास चौगुले या संघाची MJ स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवर. जाऊया डीजेकडे छोटीशी विश्रांती घेऊया. डीजे गोलंदाज सज्ज होतोय. मात्र चेंडूचे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे दाद मागितली जाते. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. फलंदाजाचा प्रयत्न फसला घेतोय. चेंडू मात्र निर्धाव जाऊन बसतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. प्लेइंग अवे फॉर द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे.
तिसरं षटक क्रमांक, तिसरं मार्गस्थ, धावसंख्या धावफलकावरती लागली गेली तब्बल 33 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी, फलंदाजांना जकडून ठेवण्याची गोलंदाजी केली जाते. वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली जाते ते म्हणजेच संदेश सारख्या गोलंदाजाकडून केली जाणारी गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. या मात्र हलक्या हाताने घेऊन काढलेला फटका, चेंडू सर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. चार धावा आल्या. 4 धावाची मदत धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या धावसंख्येवर. 37 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्या पाहिली 37 धावा धावफलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. ते पाहिले तर तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संदेश सारखा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. या मात्र डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू प्रहार केला गेला. सागर येतोय. जोवर क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी केली जाईल, तर मात्र घेतलेली 1 धाव. एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पाडणारे भर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 38 रन्स ऑन बोर्ड. 38 धावा धावफलकावरती लागले गेलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज संदेश सारखा गोलंदाज सज्ज झालाय. या षटकामध्ये जर पाहिले तर तब्बल 7 धावा खर्च केले गेलेत. पण आमच्याकडे बघतील यात काही शंका नाही आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 पालन केलं जात आहे. येणारी ही 1 धाव एका धावची मध्ये धावसंख्येमध्ये पाडणारे भर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. तब्बल 39 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एक हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षण करेल, फेकी होईल, तद्वर मात्र कोणतीही धाव मात्र घेतली जात नाहीये. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये केले गेलेले क्षेत्ररक्षण. एंड ऑफ दी ओव्हर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागले गेले 39 धावा. या पुढील होणारा सामना असेल अष्टविनायक दिघा वर्सेस देवीधाम दिघा. या 2 संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना असेल. नाणेफेकीचा गोल करून घेण्यासाठी समालोचन कक्षाच्या समोर उपस्थित राहायचा. ट्रॅक आणि शूज कंपल्सरी असतील. चौथं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सागर सारखा गोलंदाज सज्ज होतोय. ज्या गोलंदाजाने दुसरं षटक हातावलं होतं, ज्या गोलंदाजाने तब्बल पाहिलं 8 धावा खर्च केल्या होत्या, तो गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुरेख पद्धतीचं आयोजन. आणि आज निश्चितच आयोजनाची साथ कोणाला लाभली असेल, ती 2 महत्वाची व्यक्ती ज्यांना बॉक्स क्रिकेटमध्ये सन्मानित करण्यात आलंय, ती 2 महत्वाची व्यक्ती घनश्याम शिंदे आणि सचिन यांना सुद्धा सचिन राणे. या मात्र जोरदार प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तद्वर मात्र घेतलेली 1 धाव. एका धावच्या मदतीने यस धाव नसणार आहे. फलंदाजांनी ओव्हरस्टेपिंग केली होती. यस पंचांनी अचूकरित्या पाहिलं, निहाळलं. सुईच्या टोकासारखी ऍज अ निडल, ऍज अ शापर. सुईच्या टोकासारखी सुंदर नजर पाहायला मिळाली. आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं मिलिंद पाचारणे आज कल्याणवरून इथे उपस्थित आहेत. अजित निकम भांडूपवरून, तर पद्मनाथ प्रभू कांदिवलीवरून उपस्थित आहेत. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं किशोर. स्पर्धेचा प्रमुख आयोजक राज कुसळकर हेच आज संपूर्ण स्पर्धेचं प्रमुख आयोजन. ही स्पर्धा पाहिली आज संपूर्ण जगभरामधून लाईव्ह पाहिली जाते युट्यूबच्या माध्यमातून. आज युट्यूब वरती जर तुम्ही गेलात आणि www.tenniscricket टाकलं, या मात्र हलक्या हाताने घेऊन गेलेला हा फटका कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मात्र अंकित केली जाते. शेवटचं षटक हाताला जाते. सागर सारखा गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी कोणी केली असेल. या मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार केला जात आहे. चेंडू सर निघून जातोय. हॅलो 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 चेंडू सर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 5 धावा येतील या चेंडूवरती, कारण की चेंडू असणार आहे नो चेंडू. नो चेंडूची घोषणा, ने चेंडूची सांगता गेली. 5 धावा, 5 धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे 2 सामने झाले होते मित्रांनो. 1993 आणि 1997 साली. एक ऑस्ट्रेलिया बरोबर आणि एक साऊथ आफ्रिका या संघासमोर. तब्बल 6 धावांची गरज होती शेवटच्या षटकामध्ये. त्यावेळी मात्र सचिन रमेश तेंडुलकर या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती. या मात्र चेंडू सर निघून जातोय. 22+4 अशा 5 धावा पाहायला मिळतील. या सुरेख पद्धतीची गोलंदाजी करणारा गोलंदाज आता मात्र लाईन लेंथ भिरकटताना दिसतोय. येणाऱ्या या 5 धावा कुठेतरी महागात निश्चितच पडेल. या 5 धाव्याचा उल्लेख कुठेतरी निश्चितच केला जाईल. या 10 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या, बोनस स्वरूपाच्या आल्यात. आज मात्र नोटांची बंदी झाली आणि 1 मिनिट चेंडूची समाप्ती मात्र पाहिली.
मात्र जोरदार प्रहार केला गेला, चेंडू सरळ निघून जातो. शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर तब्बल 54 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. हॅलो 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 सुरेख पद्धतीची गोलंदाजी मात्र हातातील जाते. एक निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा षटक मार्ग असलाय. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सर्कलची ही स्पर्धा आपण पाहतो, बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा. यावेळी मात्र जोरदार प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. सागर स्वतः क्षेत्ररक्षण फेकी करेल. तद्वर मात्र घेतलेली एक धाव एंड ऑफ दी ओव्हर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 55 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. 56 धावांचं लक्ष असेल. या पुढील होणारा सामना असेल अष्टविनायक दिघा आणि देवीधाम दिघा या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा सामना असेल. ही तुम्हाला लास्ट कॉल असेल, अन्यथा दोन्ही संघाला पॅनलाइज करावं जायला लागेल. या षटकांची कपात केली जाईल. हॅलो. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले हार्दिक हार्दिक स्वागत करतो. घेऊन चलतो मैदानामध्ये. सामना रंगतोय. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कश्मकश मुकाबला, काटे की टक्कर. देवीदास चौगुले मित्रमंडळ घोनसोली वर्सेस MJ स्पोर्ट्स. 55 धावांचं लक्ष, 55 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि त्या 55 धावांचं लक्षाचा कसा पाठलाग केला जातोय. MJ स्पोर्ट्सचे 2 धडाडीचे फलंदाज मैदानामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करतात. देवीदास चौगुले संघाचे मित्रमंडळ या दोन्ही फलंदाजाची कशी फलंदाजी केली जाते ती मात्र पाहणं गरजेचं आहे. एक सुरेख पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय. जी स्पर्धा आपण रंगताना पाहतोय, चौगुले मैदानामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा, देवा चषक 2016. जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली तब्बल 54 धावा. 55 धाव्याचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 56 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. येणारे 24 चेंडू तुमच्याकडे असतील. या पुढील होणारा सामना पुन्हा एकदा विनंती असेल, अष्टविनायक दिघा वर्सेस देवीधाम दिघा या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, त्वरित समालोचन कक्षाच्या समोर उपस्थित राहायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना दिसेल. स्ट्राईक एंडवरती आहे तो म्हणजेच राहुल सारखा फलंदाज. राहुल या फलंदाजाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं, आज टेनिस क्रिकेट म्हटलं तर टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. मोठमोठ्या टेनिस क्रिकेटमध्ये स्पर्धा पाहायला मिळतात आणि नवी मुंबई पाहिलं तर नवी मुंबईमधून खेळणारा हा फलंदाज. ओरमच्या मोठमोठ्या स्पर्धा आज आपण पाहतो आणि त्या स्पर्धेमध्ये राहुल सारखा खेळाडू पाहायला मिळत असतो. एक तडाखेबंद फलंदाजी राहुल याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. आज संघाला जरूरत आहे, आज संघाला निश्चितच 24 चेंडू आणि 56 धावांची जरूरत आहे. त्यावेळी मात्र कशी फलंदाजी केली जाते हे मात्र पाहणं गरजेचं आहे. राहुल सारखा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. एक तडाखबंद फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. 24 चेंडू आणि 56 धावांचं लक्ष. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय संतोष गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लगेचच आठवण झाली संतोषजी संपत नाणेकर. या मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. पहिली धाव मात्र अवंत स्वरूपामध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन. संतोषजी संपत नाणेकर या व्यक्तीबद्दल सांगत होतो मित्रांनो. ही व्यक्ती होती ज्याने पहिली टेनिस क्रिकेटची वेबसाईट बनवली आणि त्या व्यक्तीमुळे प्रत्येक खेळाडू आज भारताबाहेर गेला. पहिले 2 खेळाडू होते, भरत लोहार आणि अस्लम शेख, भारताबाहेर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. आज मात्र पाहिलं मात्र सुरेख पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मॅचच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. निश्चितच
चेंडू मात्र हाताला लागून यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो. सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. संतोषजी संपत नाणेकर यांच्याबद्दल सांगत होतो. 8 सप्टेंबर 1990चा जन्म आणि केलेलं एवढं भलं मोठं काम. टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आणलं गेलं होतं. त्याचं कारण होतं संतोषजी संपत नाणेकर. धावसंख्या धावफलकावरती 1 धावा. या मात्र हलक्या हाताने खेळून केलेला हा फटका. 1 धाव येते. एका धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 2 या धावसंख्येभर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चालू असलेला सामना आपण पाहिला. देवीदास चौगुले मित्रमंडळ घणसोली वर्सेस MJ स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. देवीदास चौगुले मित्रमंडळ त्या 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जातो. शाईकडवरती फलंदाज पाहिला संदेश सारखा फलंदाज. या मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. आजच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. सुरेख पद्धतीची गोलंदाजी यावेळी मात्र गोलंदाजाकडून हाताळली जाते. गोलंदाजांची पाहिली तर तब्बल 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट ज्यावेळी T20चा एक सामना खेळला गेला होता, बॉल आउटचा सामना, त्यावेळी मात्र सुपर ओव्हरचं षटक होतं आणि सुनील नरेन या गोलंदाजाने ते षटक निर्धाव पद्धतीचे टाकलं गेलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो सामना नव्हता मित्रांनो, माफ करा. वेस्ट इंडिजमध्ये एक प्रीमियर लीग होते आणि त्यावेळी त्याने ती केलेला कारनामा होता. या मात्र उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बघतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन केलं जातं. व्हाईटच्या स्वरूपामध्ये येणारी 1 धाव एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये बांधणार पर धावसंख्या धावफलकावरती लावून जाते. 3 या धावसंख्येवरती धावसंख्या धावून पोहोचली. आठवण तुमच्यापर्यंत निश्चितच सांगायचा प्रयत्न करेन. 3 एप्रिल 1973 साली पहिला मोबाईल आला होता मोटोरोलाचा. त्यावेळेची एक आठवण सांगायची राहून गेली होती. पहिला जर मोबाईल जर तुम्ही पाहिला असेल तर एक मोठ्या पद्धतीचा मोबाईल असायचा. वॉकी टॉकी जसा असतो त्या पद्धतीचे मोबाईल त्यावेळी आले होते. आणि त्यावेळी जर कॉल जर पाहिले तब्बल 18 रुपये इनकमिंग आणि आउट गोईंग कॉल होते. जर का कोणाला जर आपण एखादा कॉल जर केला तर तो कट करायचा आणि नंतर कुठल्यातरी एका फोनवरून फोन करून सांगायचा, अरे बाबा कॉल नको करू, 18 रुपयाचे कॉल जातात. आणि ते काळ होतं. आज पाहिलं तर प्रत्येकाला फ्री कॉलिंग्स पाहायला मिळते. येऊया मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. संतोष सारखा गोलंदाज सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती 3 या धावसंख्येवर. पण गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. या मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी, प्लेइंग अवे फॉर द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली 3 या धावसंख्येवरती रोखून ठेवण्यात आलंय. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मात्र करायचा आहे. आणि यावेळी केलेली ही गोलंदाजी मित्रांनो एक निश्चितच लाईन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. असाध्य ते साध्य करिता साहस, कारण अभ्यास तुका म्हणे. या मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सरावाचा. यावेळी फलंदाजाला पडलेला गेलेला सरावाचा आभास. कारण की सराव जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा केला नाही. आज आमच्या सोबत घनश्याम शिंदे इथं उपस्थित आहेत. त्यांना जरी विचारलं तर ते तुम्हाला निश्चितच सांगतील की कोणताही जर तुम्हाला सामना खेळायचा आहे तर सराव करणं गरजेचं आहे. त्या सरावाचा अभाव मात्र फलंदाजाला पडतो. 3 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा संतोष सज्ज होतोय. या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी केली जाईल तर दूर मात्र घेतलेले या 2 धावा. 2 धावेच्या मदत धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या धावून पोहोचते 5 या धावसंख्येवर. पहिल्या षटक समाप्ती होते. एंड ऑफ द ओव्हर. एंड ऑफ दी ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना देवीदास चौगुले मित्रमंडळ घणसोली या संघाची 5 या धावसंख्येवरती धावसंख्या धावून पोहोचते. जाऊया डीजेकडे. धन्यवाद डीसी. चौगुले मैदान ऐरोली मध्ये रंगणारा हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा देवा चषक 2016 जाऊया मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. ते म्हणजेच देवीदास चौगुले मित्रमंडळ घणसोली वर्सेस MJ. या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना निश्चितच आज माझे साथी समालोचक आणि निश्चितच माझे गुरुवर्य चंद्रकांतजी शेट्टे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. थोड्याच वेळामध्ये या पुढील सामन्यासाठी मी मायक्रोफोनवरती त्यांना सुद्धा आमंत्रित करेन. सामना रंगतोय. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली तब्बल
5 धावा. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 18 आणि विजयासाठी 51 धावांचं लक्ष. येस सर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. या मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला फटका कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज मात्र बाद होतोय. राहुल याची खेळ संपुष्टात येते. जाऊया डीजेकडे, ऐकू एक छोटीशी मधुर संगीत. धन्यवाद डीजे. आज या स्पर्धेचं प्रमुख आयोजन पाहिलं तर राज कुसाकळ आणि निलेश पवार यांच्या माध्यमातून हे एक भव्य दिव्य मोठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण पाहिला. देवीदास चौगुले मित्रमंडळ 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, तो म्हणजेच नितेश. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक वेळा रनआउटच्या स्वरूपामध्ये कोणता खेळाडू बाद झाला असेल, मार्वन अट्टापट्टू हा फलंदाज एक दिवसीय सामन्यांमध्ये 41 वेळा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. या मात्र जोरदार प्रहार, शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती जोरदार प्रहार केला गेला. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चार धावा आल्या. 4 धावाची मदत धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 2 पोहोचते 10 या धावसंख्येवर. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मात्र जोरदार प्रहार करतोय. 1 धाव येते. एकेरी धावाची मदत धावसंख्येमध्ये पडणारे भर. धावसंख्या 2 पोहोचते तब्बल 11 धावसंख्येवर. 11 धाव धावफलकावरती लागले गेलेत. सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली जाते. मार्वन अट्टापट्टू या खेळाडूचं जर का आठवण सांगायची झाली मित्रांनो, ज्यावेळी वेळ मिळेल त्या खेळाडूने केलेली स्ट्रगल तुमच्यापर्यंत पोहोचवेल. या मात्र डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बघतात. अवंतर धावेची घोषणा केली जाते. वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी 1 धाव. 1 धावाची मदत धावसंख्येमध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 12 धावा. 12 धावेचं महत्व सांगायचं झालं, आज माझ्या पाठीमागे समालोचनासाठी जे समालोचन करण्याला येतील अर्थातच चंद्रकांतजी शेट्टे यांचा जन्मदिवस पाहिला 12/12/1980. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. या मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकारासाठी 4 धावा. धन्यवाद डीजे. विनाशकार्य विपरीत बुद्धी. विनाशकार्य विपरीत बुद्धी या व्यतिरिक्त माझ्याकडे या शब्द नसतील. चेंडू मात्र बॉक्सच्या बाहेर जात होता. क्षेत्ररक्षकाने तो अडवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू 4 धावा आल्या. 4 धावेच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 2 पोहोचते 16 धावसंख्येवर. 16 धावफलकावरती लागले गेलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय, तो म्हणजेच विकास. विकास सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. या मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला फटका, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी केली जाईल तर दूर मात्र घेतलेली 1 धाव. 1 धावेच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावसंख्या 2 पोहोचते तब्बल 17 धावसंख्येवर. 17 धावेचं महत्व सांगायचं झालं 17 एप्रिल 1972 मुथय्या मुरलीधरन या खेळाडूचा जन्मदिवस. कोणताही नवीन संघ इथे उपस्थित असेल तर विनंती असेल, ट्रॅक आणि शूज कंपल्सरी असेल. जर्सी मंडळाकडून असेल. या मात्र जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू सरळ निघून जातोय. पंचाकडे दाद मागितली जाते. फलंदाज मात्र बाद. धन्यवाद. या पुढील होणारा सामना अष्टविनायक दिघा आणि देवीदान दिघा या 2 संघांमध्ये खेळवला जाईल. अष्टविनायक दिघाला विनंती असेल, शेवटचा कॉल असेल, जर का नाणेफेकीसाठी तुम्ही आला नाहीत तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 1 षटकाची कपात होईल, अन्यथा तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार नाही. येऊया मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर तब्बल 11 धावफलकावरती लागले. 17 धावफलकावरती लागले गेलेत. मुथय्या मुरलीधरन या खेळाडूचा जन्मदिवस पाहिला 17 एप्रिल 1972. जगातील एकमेव गोलंदाज आहे. 1972 निर्धाव षटकं त्याने हाताळली होती. मैदानामध्ये नवीन गोलंदाज सज्ज झालाय संतोष. संतोष सारखा गोलंदाज सज्ज होतो. आठवण होते संतोष सक्सेना. आज बांद्राचा हा खेळाडू लेझर क्रिकेटमध्ये सुंदर कामगिरी. सुरेख पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली जाते संतोष सारख्या गोलंदाजाकडून. 4 चेंडूंचा 4 षटकांचा हा सामना आहे. येणारे 11 चेंडू तुमच्याकडे शेष असतील. येणारे 11 चेंडू तुमच्याकडे शेष असतील आणि विजयासाठी तब्बल पाहिलं तर 39 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावर मात्र मारण्याचा प्रयत्न केला झाला.
पंच आमच्याकडे बघतात अवंत धावेची घोषणा केली जाते. व्हाईटच्या स्वरूपामध्ये येणारी एक धाव आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 चं पालन. येणारी एक धाव एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 धावसंख्येवर. आता मात्र 11 चेंडू आणि 38 धावा. 11 चेंडू आणि 38 धावा अशक्य असं काही नाहीये. याच्या अगोदरचा जर पाहिली तर फलंदाजी करताना या मात्र डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 चं पालन केलं जातं. येणारी एक धाव. आता मात्र 11 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. मित्रांनो असं अशक्य असं काही नसतं क्रिकेटमध्ये. जर तरला काही स्थान नाहीये. जर तरची एक घटना तुमच्यापर्यंत पोहोचवेन. एक सामना चालू होता भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान हा सामना झाला. समालोचक त्यावेळी समालोचन करत होते रमेश राजा आणि नवज्योत सिंग सिद्धू. या मात्र जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज मात्र बॉक्स मध्ये आउट. धावसंख्या धावलगावती लागली गेली आहे. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जगदीश भोसले अधिक स्वागत करतो. धावसंख्या धावलगावती 19 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय संतोष. चेंडू जर पाहिले 10 चेंडू आणि 37 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज संतोष सज्ज होतोय. मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चार धावाल्या. 4 धावाची मदत धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. आता मात्र 33 धावांची गरज असेल. 9 चेंडू 33 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. जोरदार प्रहार केला जातो. चेंडू सरळ निघून जातो. शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पार. धनाडीसी 27 धावा धावलगावती लागले गेल्यात आणि तब्बल 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मात्र करायचा. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. क्रिकेटमध्ये अशक्याचं कोणतीही घटना नाहीये. क्रिकेटमध्ये सर्व काही अशक्य आहे. जर पाहिलं हर्षभ गिब्स या फलंदाजानं व्हॅन गुंगे या गोलंदाजावरती लगावलेले 6 चेंडू आणि 6 षटकार सुद्धा अशक्य होते. शक्य करून दाखवलं होतं त्याने. मात्र जोरदार प्रहार केला जातोय. कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी केली जाईल. तत्वर मात्र घेतलेली एक धाव. एका धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 या धावसंख्येवर. 28 धावेचं महत्व. सर डॉन ब्रॅडमन यांचा जन्मदिवस पाहिला तर सर डॉन ब्रॅडमन यांचा जन्मदिवस 28 हा पाहिला 1908 साली झाला होता. आणि निश्चितच सर डॉन ब्रॅडमन यांनी सुद्धा म्हटलं होतं की मला जर कोणता खेळाडू पाहायचा असेल तर सचिन रमेश तेंडुलकर हा मी त्याला माझ्यामध्ये त्याला पाहतो. त्या खेळाडूसारखा खेळाडू माझ्यासारखा खेळणारा खेळाडू जर कोणता असेल तर तो सचिन रमेश तेंडुलकर. यावेळी मात्र डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे बघतात. विनाशकार्य विपरीत वृद्धी. चुका आणि चुका मैदानामध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या एकाने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 धावा. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिली इनिंग पाहिली तर एका षटकामध्ये 23 धावा निघाल्या होत्या. या मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये काही येत नाहीये. पंच आमच्याकडे वळतील यात काही शंका नसेल. यस आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 26 पालन केलं जातं. व्हाईटच्या स्वरूपामध्ये येणारी एक धाव. एंड ऑफ दी ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावलगावती लागली गेली तब्बल 30 या धावसंख्येवर. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. जाऊया डीजेकडे. ऐकू छोटीशी मधुर संगीत. पुढील होणारा सामना अष्टविनायक दिघा आणि देवीधाम दिघा. देवीधाम या संघाने प्रथम नाणेफेक जिंकलंय. कोणता निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. 30 धावा धावलगावती लागल्या गेल्यात. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 30 धावा धावलगावती लागल्या गेल्यात. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज.
इम्पॉसिबल या शब्दाला जर का तुम्ही निरखून पाहिलात तर तो स्वतःहून सांगतो की आय एम पॉसिबल. क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणती घटना नाहीये. तर जोरदार प्रहार केला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये मित्रांनो, मोठे फटके करणं गरजेचं आहे. एक धावेत एका धावेमध्ये धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या धावून पोहोचते 31 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं मार्गस्थ आहे. येणारे 6 चेंडू, येणारे 5 चेंडू, आता मात्र येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. मात्र डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बघतात. अवंतर धावाची घोषणा केली जाते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25चं पालन केलं जाते. येणारी ही एक धाव एका धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर धावसंख्या धावलकावती पाहिली 32 धावा. मात्र जोरदार प्रहार केला जातो. हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी केली जाईल. तत्वर मात्र घेतलेली एक धाव एका धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावून पोहोचते. धाव फलकावरती 33 या धावसंख्येवर. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र कुठेतरी हा सामना एका साईडला झुकताना दिसतोय. फलंदाज मात्र बाद होतोय. देवीधाम या संघाला विनंती असेल, देवीधाम दिघा, आणि तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. डीजे कडे जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे, तो म्हणजेच शिवम. मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. नो चेंडू असेल, नो चेंडू असेल, नो चेंडू, नो +1 अशा 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावा येतात. 2 धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये बनणारी भर धावसंख्या धावलकावरती लागली जाते. 2 धावाच्या मदतीने 35 या धावसंख्येवरती संघ धावून पोहोचलाय. 35 या धावसंख्येवरती यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. फलंदाज मात्र बाद होतोय. डीजे स्पर्धेचे प्रमुख आयोजक माननीय